हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ताल भाग 4. माय नेम इज आदिराज सिद्धराज पेशवे. आय एम 4 years old. एका सुंदर अशा एअर हॉस्टेसला शेक हँड करतच तो म्हणाला. वडील म्हणून राज आपलं नाव घेतोय हे बघून सिद्धराजला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. आध्याला सुद्धा याबाबत काहीही माहिती नव्हतं. तिच्यासाठी सुद्धा हे सरप्राईज होतं. एअर हॉस्टेस सोबत हसत खेळत बोलणाऱ्या राजला सिड आणि आध्या बघतच राहिले. आता पुढे सिद्धराज तिघांना घेऊन विमानात आला. मी विंडो सीट जवळ बसणार, राज म्हणाला. मी बाबाजवळ बसणार, छकुली म्हणाली. मी पण बाबाजवळ बसणार. तू गर्ल आहेस, तू गर्लच्या बाजूला जाऊन बस, राज ऐटीत बोलला. पण छकुली ह्या बाबतीत राजचं काही ऐकणार नव्हती. इतक्या दिवसांनी तिचा बाबा तिला भेटलेला, जी सीडचा हात घट्ट पकडून बसली होती. राज, मी एकटी बसू? बाजूच्या सीटवर बसलेल्या आध्याने छोटंसं तोंड करतच विचारलं. ओ गॉड, ही आई पण ना, हिला मस्ती समजतच नाही. मी तर चिमणीची मस्ती करत होतो, तुला एकटं सोडेल काय मी? राजने विचारलं. राजचं बोलणं ऐकून सीड आणि आध्या हसू लागले. मला सीट बेल्ट लाव ना, राज आध्याला म्हणाला. त्याला सीट बेल्ट लावत आध्याने त्याला प्रश्न केला. तुला तुझं हे नवीन नाव कोणी शिकवलं? मोठ्या पप्पांनी, राज उत्तरला. त्याचं उत्तर ऐकून आध्याच्या चेहऱ्यावर स्मित आलं. मोठे पप्पा परत कधी येणार? मला आठवण येते त्यांची, राजने प्रश्न केला. मलाच नाही माहिती ते परत कधी येणार ते. मला पण त्यांची आठवण येते, आध्या म्हणाली. सिद्धराजच्या डोक्यात सुद्धा संग्रामचाच विचार सुरू होता. बाबा, छकुलीने त्याला आवाज दिला. सेड होंकारला. ही वाली आई मला खूप आवडली, खूप म्हणजे खूप. छकुलीने असं काही म्हणतात सीड गालातल्या गालात हसला. तिला जवळ त्याने ओढलं आणि डोळे मिटून तो बसून राहिला. विमानाने गगनभरारी घेतली. इंडिया सोडून सीडचं चौकोनी कुटुंब जर्मनीत स्थलांतर झालं. सकाळी 8च्या सुमारास विजयने गाडी द गोपी निवास ग्रँड बाहेर थांबवली. हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारातून संग्राम बाहेर आला. अंगावर सफेद शर्ट आणि त्याखाली सफेद लुंगी. त्याला पूर्णपणे साऊथ गेटअपमध्ये बघून विजयला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. साहेब, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणतच विजयने त्याला आवाज दिला. पुढील शब्द मात्र त्याचे घशातच अडकले. कसं दिसतोय आम्ही? डोळ्यांवर गॉगल्स अडवतच संग्रामने त्याला प्रश्न केला. एक नंबर बेडू, विजय उत्तरला. आता गाडी थेट अय्यप्पा शेट्टीच्या घरी घे, म्हणत संग्राम गाडीत बसला. विजयला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. आपण मंदिरात जातोय ना? विजयने संग्रामला प्रश्न केला. मंदिरात तर आपण जातोय, पण वाया अय्यप्पा शेट्टी हाऊस. तू आम्हाला नेतोयस की आम्ही स्वतःसाठी वेगळी गाडी अरेंज करू? संग्रामने असं म्हणताच विजयला नाही बोलण्याचा प्रश्नच नाही आला. नेतो, असं म्हणत त्याने नंदीबैलसारखी मान डोलवली. गाडीत बसल्यापासून ते अय्यप्पा शेट्टीचा घर येईपर्यंत, आपण अय्यप्पा शेट्टीच्या घरी का जातोय? तुमचं त्यांच्याकडे काय काम आहे? तुम्ही आधीपासूनच त्यांना ओळखता काय? असे नाना प्रकारचे प्रश्न विजयने संग्रामला केले. पण संग्रामने त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो शांत बसून कार बाहेरील नजारा बघत होता. गाडी अय्यप्पा शेट्टीच्या घराजवळ येऊन थांबली. संग्राम सोबत विजय सुद्धा त्या कार बाहेर पडला. अय्यप्पा शेट्टी कामानिमित्त घराबाहेरच पडत होते. त्यांच्यासोबत असणाऱ्या संत्री मंत्रीसोबत बोलतच ते त्यांच्या कारजवळ आले. ते बघा, ते अय्यप्पा शेट्टी बहुतेक कुठेतरी मीटिंगला जात असावे, विजयने संग्रामला सांगितलं. आपण पण फ्री थोडी ना आहोत, आपल्याला पण कामं आहेत,
मीटिंग इथेच आटोपून आपण पण आपापल्या कामाला जाऊयात म्हणत संग्राम अय्यप्पा शेट्टीजवळ जाऊ लागला. अय्यप्पा सर! संग्रामने मोठ्याने त्यांना आवाज दिला. गाडीच्या दिशेने जाणारे अय्यप्पा शेट्टीचे पाय जागीच थांबले. त्याने मागे वळून संग्रामकडे पाहिलं. आम्ही कोण आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचे उत्तर तुम्हाला आजची न्यूज बघून कळेलच. आज ठीक 9 वाजता श्रीनिवास रेड्डी सोबत आम्ही न्यूजच्या प्रत्येक चॅनेल्सवर झळकू. आम्ही आमचा मोबाईल नंबर तुमच्या ड्रायव्हरकडे सोडून जातोय. डॅडीला रस्त्यावर आणायचं आमचं स्वप्न आहे. आजपासूनच त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. दुनिया कामगिरीत गॉडफादर म्हणून आम्हाला कोणाची तरी मदत लागेल. आमचा आजचा पराक्रम बघून आम्हाला असं वाटतंय की तुम्ही आम्हाला स्वतः फोन करून मदतीचा हात द्याल. आता तुमच्यासारखी आम्हाला सुद्धा एक महत्वाची मीटिंग आहे आणि आम्ही आता तिथेच चाललोय. पण 9 वाजता बातम्या बघायला विसरू नका. तुम्हाला भेटून आनंद झाला. बाय. संग्राम म्हणाला आणि पुन्हा स्वतःच्या गाडीत येऊन बसला. पोलिसांना जशी सलामी ठोकतात तशी विजयने अय्यप्पा शेट्टीला सलामी दिली आणि तो घाबरतच गाडीत येऊन बसला. एखादं वादळ आपल्या समोर येऊन गेलं आणि अचानकपणे सगळं काही शांत झालं असं काहीसं अय्यप्पा शेट्टीचं झालं. संग्राम म्हणजे चालतं फिरतं वादळ ही गोष्ट लवकरच कन्याकुमारीतील प्रत्येक नागरिकाला कळणार होती. तिरुचेंदूर मंदिराच्या बाहेर गावकऱ्यांची गर्दी जमली होती. 4 गाड्या एकामागोमाग एक रेषात येऊन उभ्या राहिल्या. पहिल्या गाडीतून डॅडी आणि त्याची माणसं बाहेर पडली. डॅडी गाडी बाहेर पडताच गाडीसमोर जमलेल्या गर्दीला त्याने हात दाखवला. डोळ्यांसमोर लावलेला गॉगल त्याने काढला आणि स्वतःच्या माणसाच्या हातात पकडायला दिला. पायाच्या कोपऱ्यापर्यंत लोंबकळणारी लुंगी त्याने वर उचलली आणि गुडघ्यापर्यंत घेतली. त्याच्या पाठीमागच्या कारमधून अर्णव रेड्डी बाहेर पडला आणि त्याचा हात पकडत अंजली सुद्धा. सफेद रंगाची कसाऊ, रेशीम साडी, केसांची वेणी आणि त्यात माळलेले भरमसाठ गजरे. साऊथ गेटअपमध्ये तयार होऊन ती आली होती. मंदिराबाहेरील गर्दी बघून ती थोडीशी घाबरली. ही गर्दी कसली आहे? तिने अर्णवला प्रश्न केला. आपल्या लग्नाची तारीख जाणून घेण्यासाठी ही गर्दी आहे. लग्नात यापेक्षा सुद्धा जास्त गर्दी असेल. अर्णव अगदी तिच्या कानाजवळच पुटपुटला. अंजली संपूर्ण गर्दीवर नजर टाकत होती. अंजलीच्या मागे ज्या 2 गाड्या होत्या त्या गाडीत तिचे वडील आणि इतर परिवार होता. आत मंदिरात जाऊयात, देवाच्या पाया पडून घेऊयात, डॅडी म्हणजेच अर्णवचे काका म्हणाले. अंजलीच्या वडिलांनी होला हो केलं. अंजलीने अर्णवचा हात पकडला होता. त्याचा हात पकडतच ती मंदिराच्या दिशेने जाऊ लागली. तोच गाडीचा हॉर्न वाजला. वेगानेच अर्णव रेड्डीची कार तिथे येऊन थांबली, ज्यात संग्राम आणि विजय होता. विजयच्या खानपट्टीवर बंदूक ठेवून संग्रामने गाडी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर येऊन थांबवली होती. अर्णव रेड्डीची गाडी बघून सगळे सिक्युरिटी गार्ड शांत होते. पण जसं संग्राम त्या गाडीतून बाहेर पडला तेव्हा मात्र हातात कोयता घेऊन त्याच्याभोवती घोळका करून सगळे सिक्युरिटी गार्ड उभे राहिले. संग्रामला त्या गर्दीत बघून अंजली घाबरून गेली. तिचे श्वास इतके वाढले की भीतीने नजरेसमोर अंधार येतोय का काय असं तिचं झालं. तुझी हिंमत कशी झाली डॅडी समोर अशी गाडी आणून थांबवायची? डॅडीच्या एका माणसाने संग्रामची कॉलर धरत त्याला धमकावतच विचारलं. त्याच्या हातात धारदार कुऱ्हाड होती. त्याने खांद्यावर ठेवलेला हात संग्रामने झटकला आणि खिशातील गॉगल काढून डोळ्यांवर लावला. म्हणत ती व्यक्ती हातातील कुऱ्हाडीने संग्रामचं शिर धडापासून वेगळं करणार, पण तोच. अजून 2-3 गाड्या संग्रामच्या बाजूला येऊन उभा राहिल्या. संग्रामला मारण्यासाठी हवेत उचललेली कुऱ्हाड खाली आली, कारण समोर दिसणाऱ्या मीडियाच्या गाड्या बघून डॅडीनेच त्यांच्या माणसाला शांत राहायला सांगितलं. यंदाच्या मुख्यमंत्री पदासाठी हा सगळा आटापिटा सुरू होता. नाहीतर संग्रामचं शिर धडापासून वेगळं करायला त्याला कितीचा वेळ लागणार आहे? इथे मीडियाला कोणी बोलवलं? अर्णवने डॅडीला विचारलं. डॅडीला स्वतःला माहिती नव्हतं की मीडिया तिथे कशी आली. मीडियाने थेट डॅडी समोर गर्दी केली. आम्हाला असं कळलं की यंदाच्या मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही जो अर्ज केलेला तो पुन्हा मागे घेतलाय. एक न्यूज रिपोर्टरने
डॅडीसमोर माईक धरतच विचारलं, ही अफवा तुमच्यापर्यंत कोणी पसरवली? डॅडीने दात चावतच विचारलं. खुद्द अर्णव रेड्डीने, आणि त्यांनी आम्हाला हे सुद्धा सांगितलं की आज या मंदिरात ते खूप महत्वाची गोष्ट डिक्लेअर करणार आहेत. मिसेस तनुजा रेड्डी, ज्या अर्णव रेड्डीच्या स्वर्गवासी पत्नी होत्या, त्यांची जागा ते दुसऱ्या कोणाला तरी देऊ इच्छिता. ही सुद्धा अफवा आहे का? न्यूज रिपोर्टरने माईक डॅडी समोर धरला. डॅडीने नजरेत राग आणत अर्णवकडे पाहिले. मी कोणालाही फोन केलेला नाही, अर्णव सफाई देतच म्हणाला. आज इथे माझ्या पुतण्याच्या लग्नाची तारीख मी सगळ्यांसमोर जाहीर करेन आणि लवकरच माझा पुतण्या पुन्हा नव्याने विवाह बंधनात अडकला जाईल, डॅडी म्हणाले. टाळ्यांचा गडगडाट त्या तिथे घुमला. हा धक्का पचवणं माझ्यासारख्या सामान्य माणसाला खूप कठीण आहे. पहिल्या बायकोला मरून वर्ष पण नाही झालं आणि लगेचच दुसरं लग्न, ते पण माझ्या बायकोसोबत. मला न्याय हवाय. आज मीडिया इथे समोर असताना मला नक्कीच न्याय मिळेल. अरे सुनो सुनो मीडिया वालो, इधर आ जाओ, संग्राम मोठ्यानेच म्हणाला. तसा मीडियावाल्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. रेड्डी परिवारासहित अंजलीच्या परिवाराच्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढले. सगळ्यांसमोर आता नवीन तमाशा निर्माण होणार. गावकऱ्यांना आणि इतर राजकारणी लोकांना माझ्या विरुद्ध चर्चेसाठी काहीतरी कारण मिळणार. डॅडीच्या डोक्यात सुरू होतं आणि तेच डॅडीला नको होतं. तुम्हाला काय बोलायचंय? अर्णव रेड्डी ज्या मुलीसोबत लग्न करताय ती तुमची बायको आहे? न्यूज रिपोर्टरने माईक संग्रामसमोर धरतच विचारलं. संग्रामने अंजलीकडे पाहिलं. त्याची नजर तिथे येऊन थांबली जिथे तिचा हात अर्णवच्या हातकोपर जवळ होता. संग्रामच्या नजरेतील राग बघता तिने अर्णवचा हातकोपर सोडला. तसं संग्रामने अंजलीवरून स्वतःची नजर हटवली. संग्रामच्या आजूबाजूला होणारी गर्दी बघता संग्राम अर्णव रेड्डीच्या गाडीवर चढून उभा राहिला. त्याचा साऊथ इंडियन अवतार अंजली बघतच राहिली. मला न्याय हवाय आणि म्हणूनच मी डॅडी जवळ आलेलो. डॅडी खूप दयाळू आहेत. इनके घर में देर है पर अंधेर नाही. पण सध्या त्यांच्या मागे त्यांचे विरोधी पक्ष किती गेम खेळतात हे त्यांना सुद्धा नाही माहिती. डॅडी किती काही झालं तरी यंदाचं मुख्यमंत्रीपद तुम्हालाच मिळणार. सुनो सुनो गाववालो, आपले डॅडी मुख्यमंत्री होणार की नाही? संग्रामने मोठ्याने सोडत संपूर्ण गावकऱ्यांना विचारलं. सगळे जल्लोष करत मोठ्यानेच हो म्हणून ओरडले. गावकऱ्यांचा जल्लोष बघता डॅडीने मिशीला पीळ घातला. बघा डॅडी, संपूर्ण गावात तुमचंच नाव आहे. आमच्यासाठी तुम्ही तर देव आहात आणि तुम्ही आमचंच कुटुंब उद्ध्वस्त करता ही गोष्ट आम्हाला खटकते थोडी. तुमच्या विरोधी पक्षाचा प्लॅन आहे हा. आम्हाला मीडियासमोर ही गोष्ट बोलायला नाही पाहिजे खरं तर, पण जर तुम्ही थोडं साईडमध्ये आले असते तर कदाचित ही गोष्ट आपल्यातच राहिली असती. पण जर तुम्हाला साईडमध्ये येऊन आमच्यासोबत मीटिंग करायची नसेल तर मग आम्ही मीडियासमोरच बोलू, संग्राम म्हणाला. डॅडी काय प्रतिक्रिया देतोय हे तो पाहू लागला. डॅडीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही हे बघून संग्रामने स्वतःचा निशाणा मीडियावर साधला. तो मीडियासमोर काही बोलायला जाणार, पण त्याआधीच डॅडीच्या माणसाने त्याला अडवलं. डॅडी बोलायला तयार आहे, खाली उतर, डॅडीचा माणूस म्हणाला. तसं संग्रामने गाडीवरून खाली उडी मारली. अर्णव रागभरी नजर त्याने फिरवली आणि मंदिराच्या मागे तो जाऊ लागला. कोण आहेस तू? या गावचा तर वाटत नाही तू, डॅडीने प्रश्न केला. संग्रामने मोबाईल काढला आणि त्याचे अंजली सोबतचे फोटो डॅडीला दाखवले. बायको आहे आमची ती, पण तुमच्यासाठी खरी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आप्पांना म्हणजेच अंजलीच्या वडिलांना अय्यप्पा शेट्टी सोबत आम्ही पाहिलं. तुमच्या सगळ्या खबरी अय्यप्पा शेट्टीला देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे अंजलीचे वडील. याचा पुरावा म्हणजे काल अय्यप्पा शेट्टीला यांनी फोन करून तुमच्या इल्लीगल धंद्याबद्दल सांगितलं. प्रत्येक वॉर्डमधील नगरसेवक एकत्र येऊन तुम्हाला जेलमध्ये पोहोचवण्याच्या तयारीत आहेत. याचा पुरावा आहे आमच्याजवळ, पण सध्या पुरावा दाखवत बसण्या इतपत वेळ नाही. खरं तर कोणताच पुरावा संग्रामजवळ नसतो. मनभरी कहाणी जी त्यांनी निर्माण केली होती तीच तो सांगत होता, आणि त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असा होता की कोणीही त्याच्याजवळ पुरावा मागणार नाही. ही मीडिया अर्णव रेड्डीने नाही तर अय्यप्पा शेट्टीने पाठवली, पण नाव तुमच्या पुतण्याचं पुढे केले. आम्हाला तर 5 लाख रुपये दिलेत संपूर्ण मीडियासमोर हे बोलायला.
की डॅडी आमच्या बायकोचं स्वतःच्या पुतण्यासोबत लग्न लावून देतोय. आता तुम्ही आमच्यासोबत बाजूला नसते आले तर आम्ही तेच संपूर्ण मीडियासमोर सांगणार होतो. संग्राम म्हणाला, जर हे सगळं तू आमच्यासाठी करतोयस तर आम्हाला काल येऊन का नाही सांगितलं? आज का सांगितलं? डॅडीने विचारलं. तुमचा पुतण्या डॅडी, त्याने आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही ना. आमच्या बायकोच्या प्रेमात आंधळा झालाय तो. हे सगळं जे आम्ही तुम्हाला आता सांगितलं तेच सगळं अगदी जसंच्या तसंच आम्ही त्याला पण सांगितलं. पण प्रेमात पडलेल्या माणसाला या गोष्टींनी फरक नाही ना पडत. त्याला आमच्या अंजू व्यतिरिक्त कोणी दिसतच नाही. आमच्यावर प्राणघातक हल्ला केला त्याने. बरं झालं ही गोष्ट आठवली ते आम्हाला मीडियासमोर तसं सांगायला. प्रश्न 5 लाखाचा आहे ना. तुम्हाला हे सगळं खोटं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता अर्णवला इथे बोलवून घेऊ शकता तुम्ही आणि खात्री सुद्धा करून घ्या. नाहीतर तुमच्या एखाद्या माणसाला विचारलं तरी चालेल, कारण काल आमच्यावर हल्ला करणाऱ्यांबद्दल त्यांना माहिती असेल. काल आम्ही सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आहे, म्हणून तुमची काही माणसं सिक लिव्हवर असतील आज. दोन्ही हाताची बोटं एकमेकांत गुंतवून ती कडाकडा वाजवतच संग्राम म्हणाला. डॅडीने अर्णवला तिथे बोलवून घेतलं. तू ह्याच्यावर हल्ला करून आणलास? डॅडीने अर्णवला प्रश्न केला. डॅडी, हा माणूस. अर्णव पुढे काही बोलणार त्याआधीच डॅडीने त्याला शांत बसायला सांगितलं. हो की नाही? डॅडीने विचारलं. हो, अर्णव उत्तरला. अंजलीचं लग्न झालंय? डॅडीने पुन्हा दुसरा प्रश्न केला. अर्णवने संग्रामवर नजर टाकली आणि हो म्हणून मान डोलवली. आता तुमचा आमच्यावर अजूनही विश्वास नसेल तर आम्ही मीडियासमोर जातो. आम्हाला अय्यप्पा शेट्टी कॉल करतोय. स्वतःचा रिंग होणारा फोन डॅडीसमोर धरतच संग्राम म्हणाला. संग्रामच्या मोबाईल स्क्रीनवर अय्यप्पा शेट्टी नाव दिसत होतं. डॅडी, नाव दिसतंय म्हणजे फोन तिथूनच येतोय असं नाही ना? अर्णव म्हणाला. संग्रामने फोन उचलला आणि स्पीकरवर ठेवला. हॅलो, अय्यप्पा बोलतोय. आत्ताच्या आत्ता आमच्या बंगल्यावर ये, आम्ही वाट बघतोय. समोरून अय्यप्पा शेट्टीचा आवाज आला. अर्णवने डोळे मोठे ठेवतच संग्रामकडे पाहिलं. हा चमत्कार कसा घडला हा प्रश्न त्याला पडला. आम्ही लगेचच तुमच्या सेवेसाठी हजर आहोत साहेब, संग्राम प्रेमानेच म्हणाला आणि त्याने फोन कट केला. जुने संबंध आहेत आमचे त्यांच्यासोबत. आता जर आमच्या बायकोसोबत लग्नाची तारीख फिक्स केली तर मात्र मुख्यमंत्री पदासाठी आतापर्यंत केलेली मेहनत पाण्यात गेलीच म्हणून समजा. तसं सुद्धा आम्हाला आता अंजूमध्ये काडी मात्र सुद्धा इंटरेस्ट राहिलेला नाही. पण नवरा जिवंत असताना त्याच्यासोबत डिवोर्स झाला नसताना तुम्ही बेकायदेशीररित्या तिचं स्वतःच्या पुतण्यासोबत लग्न लावून देणार, म्हणून ही गोष्ट तुमच्या इमेजला धक्का पोहोचवू शकते. विचार करा आणि तुमची प्रतिक्रिया तुमच्या जनतेसमोर व्यक्त करा. डॅडीसमोर दोन्ही हात जोडतच संग्राम म्हणाला आणि तिथून जाऊ लागला. आपल्याला पुतण्यामुळे संपूर्ण गावासमोर आपलं नाक कापलं जातं की काय अशी भीती डॅडीच्या मनात निर्माण झाली. पुतण्याचं एका लग्न झालेल्या मुलीसोबत पुन्हा लग्न लावून देणं ही गोष्ट सुद्धा त्याला थोडी खटकत होती. थांब, संग्रामला आवाज देत डॅडीने थांबवलं. तुम्ही मला काही बोलले काय? भुळा चेहरा करतच संग्राम म्हणाला. आम्ही तुला 10 लाख देतो. काम अय्यप्पासाठी करायचं, पण त्याच्या प्रत्येक खबरी तू आम्हाला सांगायच्या, डॅडी म्हणाला. यंदाचं मुख्यमंत्री पद तुम्हाला मिळालं म्हणूनच समजा, पण आज लग्नाची तारीख डिक्लेअर झाली तर ते तुमच्या हातातून गेलं म्हणून समजा. दोन्ही हात जोडत अगदी विनम्र भाव चेहऱ्यावर आणतच संग्राम म्हणाला. पण मनात मात्र भरपूर सारे लाडू फुटत होते त्याच्या. तो तिथून जाऊ लागला, पण नंतर पुन्हा थांबला आणि पुन्हा त्याने मागे वळून पाहिलं. आमचं एक छोटंसं सजेशन होतं. मुख्यमंत्री पद हातात मिळाल्यावर जर तुम्ही तुमच्या पुतण्याचं माझ्या बायकोसोबत लग्न केलं तर एकदम बेस्ट राहील. तुमच्या विरोधी पक्षाला तुमच्यावर चिखल उडवण्याचं छोटंसं पण कारण देऊ नका. आता हे आमचं छोटंसं सजेशन पटलं तर बघा, नाहीतर सत्ता हातातून जाताना बघा, संग्राम म्हणाला. एक रागभरी नजर त्याने अर्णववर टाकली. शर्टाच्या बाह्या दुमडत चेहऱ्यावर क्रूर स्मितानं तो वळला. तू मुख्यमंत्री कसा बनतो हेच बघतो आम्ही. नाही गाववाल्यांसमोर तुला भिकेला लावलं तर संग्राम पेशवे नाव नाही लावणार आम्ही. स्वतःशीच पुटपुटत तो तिथून जाऊ लागला. आपण आज कोणतीही तारीख ठरवणार नाही.
या मुलीने तिचं आधीच लग्न झालंय ही ओळख लपवली असं आम्ही मीडियासमोर सांगू, आणि तू सुद्धा तेच करायचं. डॅडीने असं म्हणताच अर्णवचे डोळे मोठे झाले. मी असं काहीही बोलणार नाही. तो मुलगा तुम्हाला काहीही येऊन बोलेल आणि तुम्ही ऐकून घ्याल. माझं आणि अंजलीचं लग्न होऊ नये अशी इच्छा आहे त्याची, अर्णव म्हणाला. प्रश्न आमच्या सत्तेचा आहे. इथे फक्त आमचंच सगळं चालतं. हे लग्न करण्याच्या भानगडीत तुझ्या आधीच्या बायकोचा मॅटर पुन्हा उघडकीस आला तर आपण सगळे गोत्यात येऊ. तो बोलतोय ते बरोबर आहे. अय्यप्पा माझ्यासोबत दुश्मनी निभावतोय म्हणून मी सांगेल तेच होईल. डॅडी समोर अर्णवचं काहीच चालत नव्हतं. संग्राम न्यूज रिपोर्टर समोर येऊन उभा राहिला. अशी कोणती गोष्ट होती जी तुम्ही संपूर्ण मीडियासमोर बोलू शकत नव्हते? न्यूज रिपोर्टरने संग्रामला प्रश्न केला. खरं तर आम्हाला खूप काही बोलायचंय, पण डॅडीमुळे आम्ही शांत आहोत. कारण आता जे काही बोलतील ते फक्त आणि फक्त डॅडीच म्हणतील. जे आम्हाला बोलायचे ते जर डॅडी बोलले नाही तरच मग आम्ही बोलू, संग्राम म्हणाला. न्यूज रिपोर्टर सोबत बोलेपर्यंत त्याची नजर मात्र अंजलीवर होती, जी समस्त गर्दी बघून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. नंबर 5. संग्राम स्वतःशीच पुटपुटला. नंबर 5 तिने त्याला ह्यासाठी दिला होता की तो समोर असताना देखील ती अर्णव रेड्डीचा हात अगदी घट्ट पकडून उभी होती, जणू आपल्या अस्तित्वाने तिला काहीच फरक पडत नाही. न्यूज रिपोर्टरचे कॅमेरे अर्णव आणि डॅडीवर वळले. अर्णवने अंजलीकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि तो थेट गाडीत जाऊन बसला. अर्णवचं हे वागणं अंजलीला दुखावून गेलं. मीडिया त्याच्यापर्यंत पोहोचणार, पण त्याने कारची काच वर घेतली. संग्राम मिश्किलपणे त्याच्याकडे बघून हसत होता आणि अर्णव त्याला खुन्नस देत होता. गाडी घरी न्या, अर्णवने ड्रायव्हरवर हुकूम सोडला. अर्णवचं बदललेलं रूप अंजली आणि तिचे वडील बघतच राहिले. या मुलीचं आधीच लग्न झालंय. आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आमची फसवणूक होता होता वाचलीये. हे लग्न होईल की नाही हे आम्ही आता नाही सांगू शकत, पण मुख्यमंत्री तर आम्ही नक्कीच बनून राहू, म्हणत डॅडीने जनतेसमोर हात जोडले. संग्रामच्या तोंडून शिट्टी बाहेर पडली. सगळे जल्लोष करत त्याचं कौतुक करू लागले. अंजलीच्या परिवाराची संपूर्ण इज्जत संग्रामने वेशीवर आणली होती. झालं तुमचं समाधान? अंजलीने स्वतःच्या वडिलांना रागातच विचारलं आणि ती गाडीत जाऊन बसणार तोच संग्राम तिच्या समोर येऊन उभा राहिला. गाण्याच्या लिरिक्स बोलत तो तिच्यासमोर नाचू लागला. तिचं अर्णवसोबत लग्न मोडल्यामुळे त्याला जो काही आनंद झालेला तो त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होता. अंजलीच्या मावशीची मुलं रागातच संग्रामजवळ आली. ती लोक संग्रामला काही करणार त्याआधीच अंजलीने त्यांना अडवलं आणि गाडीत बसवलं. रात्री ठीक 10 वाजता संग्रामने अंजलीला फोन केला. अनोळखी नंबरवरून येणारा फोन संग्रामचा आहे ही गोष्ट कळायला अंजलीला वेळ लागला नाही. सॅगी, थांबव सगळं प्लीज, अंजली थोडं रागातच म्हणाली. हेच आम्ही तुला बोलतोय, थांबव हे सगळं. आम्हाला गुन्हेगार बनायला मजबूर नको करूस, कारण आम्ही असा गुन्हा करू ज्याने तुझा संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होईल, संग्राम म्हणाला. ब्लॅकमेल करतोयस तू? अंजलीने विचारलं. असली छोटं कामी आम्ही आमच्या बायकोसोबत करू का? आमचा अधिकार आहे तुझ्यावर आणि आम्ही तोच गाजवतोय, संग्राम म्हणाला. तुझ्यासारख्या मुलावर प्रेम केल्याचा खरंच पश्चाताप होतोय, अंजली म्हणाली. हेच वाक्य तू तुझ्या अर्णवला लवकरच बोलशील. नोटपॅडवर लिहून ठेव, नाहीतर पहिलं प्रेम विसरलीस तसे हे वाक्य पण विसरलीस तर, संग्राम कोड्यातच म्हणाला. त्याची गरज नाही पडणार, अंजली उत्तरली. तुला कधीही कोणाची गरज पडू शकते का डार्लिंग? जसं पहिल्या नवरा जिवंत असताना दुसऱ्या नवऱ्याची गरज पडली तसंच काहीसं चमत्कारिक तुझ्या आयुष्यात होऊ शकतं. वैसे भी तेरा दिल बहुत बडा है यार अंजू. कॉलेज टाईममध्ये मी हा डायलॉग तुला खूप वेळा बोलून दाखवलाय आणि तसंच आहे. तुझं हृदय इतकं मोठं आहे की त्याच्यात तुझं दुसरं प्रेम अगदी सहजरित्या घुसू शकलं. भगवान ने मेरे साथ नाइंसाफी की. इतना छोटा सा दिल दिया की त्यात तूच कशी बशी घुसून बसलीस आणि आता तू इतकी मोठी झालीयस की त्या छोट्याशा हृदयातून बाहेर पडूच शकत नाहीयेस. आणि तू बाहेर पडलीच नाही तर दुसरं कोणी एंटर करूच शकत नाही ना. संग्रामचं वाक्य अंजलीच्या डोळ्यात पाणी आणून गेलं. संग्रामने फोन कट करून टाकला
आणि हातातील दारूचा ग्लास त्याने एका घोटात रिकामी केला. बेडवर तो तसाच आडवा झाला. डोळे तसेच उघडे होते त्याचे, आणि तो त्याच्या त्या अंजूला आठवत होता, जी त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. तिच्यासोबतच्या जुन्या आठवणी त्याच्या डोळ्यात पाणी आणत होत्या. दारूची नशा जी त्याच्यावर चढली होती, तीच नशा त्याचे डोळे मिटत होती. तो कधी झोपून गेला हे त्याचं त्याला सुद्धा कळलं नव्हतं. मध्यरात्री 1:30च्या सुमारास त्याचा मोबाईल वारंवार रिंग होत होता. हॅलो, संग्राम सूर लावतच म्हणाला. अर्ध झोपेत आणि अर्ध नशेत त्याची अवस्था होती. झोपलेलास का? समोरून त्याच अनोळखी मुलीचा आवाज होता. पुन्हा फोन केलास? तुला आम्ही बोललो ना रॉंग नंबर आहे. तुला मुलींची अक्कल गुडघ्यात असते का? कोणावर प्रेम करायचं आणि कोणावर नाही हेच कळत नाही तुम्हा लोकांना. एक दिवस झोपू देत नाही आणि एक तू जे रात्री झोपल्यावर त्रास देत बसतेस. संग्राम नशेतच बडबडत होता. तू असं का बोलतोयस? एकतर मला प्रेमाची स्वप्न दाखवून दूर निघून गेलास आणि आता ओळख सुद्धा नाही दाखवत, म्हणत ती पुन्हा रडू लागली. संग्राम रागातच बेडवरून उठला. आम्हाला रडणाऱ्या लोकांची चीड येते हा. अजिबात रडायचं नाही आमच्या समोर. रॉंग नंबर लावल्यास ही एकच गोष्ट आम्ही सांगतोय तुला, पण तुझा आहे तेच आहे. द गोपी निवास ग्रँड, कन्याकुमारी, रूम नंबर 606 हा आमचा सध्याचा ॲड्रेस आहे. येऊन खात्री करून घे की नक्की कोणासोबत तू बोलतेस ते, आणि आम्हाला फोन करून रडून दाखवणं बंद कर. संग्राम रागातच म्हणाला. मी खरं येऊ ना तिथे? तिने विचारलं. तुला खोटं खोटं येता येत असेल तर तसं पण येऊन बघितलंस तरी चालेल. संग्राम म्हणाला. नाही, मी खरं खरं येते आणि बघते. मी निघतेच आता, म्हणत तिने समोरून फोन कट केला. खरंच ती येईल का, जिने संग्रामची रात्रीची झोप उडवून लावली होती? कोण असेल ती? हा संग्राम विरोधात कोणाचा डाव तर नसेल ना? बाकी प्रश्नांची उत्तरं मी देईलच. कथा कशी वाटते हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.